अंपाचा ग्रीन सिग्नल बापते अष्टमी संघ तर या स्पर्धेच्या बाहेर झाला, पण दर्या किनारा अष्टमी संघ अजूनही आहे या स्पर्धेमध्ये. मला तर वाटतं राजीव वाघमारे यांच्या संघामध्ये गुड्डा जाधवची वर्णी लागेल. पहिला चेंडू फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. पॉवर प्लेची सुरुवात चौकाराने झाली आहे. 4 धावा. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. ओ सोडून दिलाय. राऊंड द लेग्स असेल कदाचित. एक तर पूर्ण केली आहे धाव आणि पंचांचा इशारा अखेर आलाय. वाईट +1 या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे 6 या आकड्यावर. समोर बाईकची एसजी लाईट आहे, 2 व्हीलर स्कूटी आय थिंक ती बंद करा. स्कूटी हेडलाईट बंद करा. आपण समोर स्क्वेअर लेगला ही स्कूटी आहे, व्हाईट कलरची आय थिंक ऍक्टिव्ह आहे. थँक्यू. धावसंख्या 6. प्रेक्षकांना विनंती आहे, जेव्हा आपण सामना पाहण्यासाठी याल तेव्हा आल्याला पहिल्यांदा आपल्या 2 व्हीलरची जी चावी आहे ती बंद करा. बॉल तयार. षटक पहिलं. यावेळेस देखील आपण पाहतोय संपर्क झाला नाहीये. काल रिवर्सचे चांगले फटके आपण पाहिले. काल याच क्रीडांगणावरती रजनी क्रिकेटचा आणखीन एक महाथरार आपण पाहिला आणि काल चांगले रिवर्स स्ट्रोक्स आपण पाहिले. संपर्क मात्र यावेळी झाला नाही. दुधारी तलवार लगा तो आबाद वरना बर्बाद. ऑफ साइडला इट्स अ पेटंट स्ट्रोक. चाबूक फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं भव्य षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. येस, एक्सप्रेशन अँगल वरून आपण पाहू शकाल. अक्षरशः बनवला हा फटका. आपण म्हणू शकतो की मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रोक होता. धावसंख्या बनवणारा हा फटका आपण पाहिला. जबरदस्त षटकार आलाय. फलंदाज विजयचा बॅट बंद. पुढचा बॉल. ओ फुल टॉस होता, ऑन साइडला वळवला गेला. पुन्हा एकदा पंचांचा कोणता इशारा आतापर्यंत आला नाही. विजय आशाभूत नजरेनं पाहतोय स्क्वेअर लेग पंचांकडे. पाहता पाहता चेंडू मात्र बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार तर आलाय. जा विजयनं श्री स्वयंभू धाबेर महाराज असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक झळकावलं. ज्या विजयाला सर्वात जास्त जीवनदान एखाद्या स्पर्धेमध्ये मिळालेत तोच विजय आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसलाय. त्याचा वैयक्तिक 10 धावा. संघाचा सांघिक धावसंख्या आपण पाहिल्या तर आता 16 या धावसंख्येवर. यामध्ये 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात आहेत. आणखीन एक कॅच ड्रॉप. विजयला जीवनदान प्रत्येक मॅच मध्ये मिळतात. मला तर वाटतं तो नशीब कोणाचं उधारीवर आणत असेल, कारण एखाद्या खेळाडूला प्रत्येक मॅच मध्ये जीवनदान मिळू तरी कसे शकतात. कारण लीग मॅचेस देखील आपण पाहिला. लीग स्टेजच्या प्रत्येक मॅच मध्ये राजू विजयला जीवनदान मिळत होते आणि आज देखील आपण पाहतो असोसिएशन फॉर्मॅट आहे आणि तिथे देखील त्याला जीवनदान मिळत आहे. शेवटचा बॉल. कुछ तो गडबड है दया. लो फुल टॉस पद्धतीचा होता. आतली कडा लागली. बॅटची फाईन लेग ऍक्शन मध्ये आला. एकदम इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय. षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. बिनबाद धाव फलक आपण पाहतोय. खेळाचा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करते टीम हनुमाननगर रोहा. गोलंदाजी मार्क वरता प्रणय पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 2. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय चांगल्या धावसंख्या बनल्या गेल्या. प्रोडक्टिव्ह ओव्हर.
वेळ घेऊ नका विनंती आहे. याबाई सोडून दिलाय. पंचाचा इशाराच्या अद्यापही वाट पाहिली जाते. वाईट बॉल. आमंतर धावेचा इशारा पंचाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल वेगवान गोळीच्या वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. धावचीची संधी होती पण मात्र संधी गमावली गेली आहे. विकेट इथे मिळत नाहीये. वृंदाजी मार्क वरती आपण पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेस फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी रडार मध्ये आला आणि पाठवलं हवाई यात्रेवरती चेंडू सीमा पलीकडे. षटकार. धावसंख्या आता तुफान गतीने पुढे 25 आकड्यावरती. प्रोडक्टिव्ह ओव्हर याच गोष्टीची मी चर्चा केली यापूर्वी की पहिलं षटक आपण पाहिलं जे प्रोडक्टिव्ह राहिलं. जिथे आपण पाहतोय तब्बल 1 षटकार 2 चौकार आले आणि एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिला तर तब्बल 18 आल्या. आणि या षटकामध्ये देखील तुफान गतीने धावा बनतात. धावांची गती प्रचंड आता वाढलेली आहे. यावेळेस देखील पुन्हा एकदा संपर्क तितका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आपण पाहतोय जज करतायत. विकेटचं पतन. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं गेलंय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता सौरभ धनावडेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतो प्रणयने पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण पाहतोय धावासंख्या किती खर्च केला तर तब्बल 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार. सापटाने खेळून काढले. यावेळेस सेन्सेबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. विकेट गमावल्याच्या नंतर मात्र आता संयम दाखवला जातोय. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय 26 आकड्यावर. उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं म्हणजेच अर्थातच dreamscricket.in च्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं सहर्ष स्वागत आहे. वेगवान चेंडू आपण पाहिला. सॉफ्टवेअर टॅप केला अंडरआर्म स्टाईलमध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवले गेले चेंडूला आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती होत असताना खेळाचं पहिलं सत्र आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग झाली पण आता कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा देखील सुरू आहे. शेवटचा चेंडू या षटकातला आपण पाहतो. अखेरचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रणय आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहतोय. विजयचा फटका चांगला आहे आणि धाबा देखील चांगला मिळतील. हवाई यात्रेवर चेंडूला पाठवलं. वाईस सफर 6 धावा. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32-32. यापूर्वी सांगितलं 32-32 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफल कव्हर. गोलंदाजी मार्क परत मात्र गणेश लाडला आपण पाहणार आहोत.
गोलंदाजी मार्क पर आपण पाहतोय गणेश लाडला. विशाल लाड यांचे बंधू आहेत. विशाल लाड म्हटलं की एक यशस्वी पुरस्कर्ते देखील त्यांना म्हणतात, कारण रोहा तालुका प्रीमियर लीग जी स्पर्धा आपण पाहिली तर आई सासाईवाले तुलसी फायटर्स संघ चॅम्पियन राहिला होता. तेजस नरे संघाचे कॅप्टन होते, चॉईस प्लेअर आपण पाहिलं. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 3 धावा अंकित केल्या. 3 धावसंख्या पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बोर्डवर आता पाहतो 3च्या बंधू 3 35 आकड्यावर 30 फॉर्म बोर्ड 35 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल परत या फुल टॉस फटका समोर खेळलेत. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू भेसावताना आपल्याला पाहायला मिळतो. झेलबादच्या स्वरूपामध्ये लागतोय. आणखीन एक मोठा धक्का बॅटिंग करताना हनुमाननगर रोहाला. अंधाराळीचे कॅप्टन इथे आलेले आहेत. दर्या किनारा अष्टमीचे कॅप्टन आपण या. अंधाराळी संघाचे संगणक इथे आलेले आहेत. दर्या किनारा अष्टमीचे कॅप्टन या. पण दर्या किनारा अष्टमीचे कॅप्टन अजून आले नाही आहेत मला तर वाटतंय. येत आहेत ना. राजू संघ कर्णधार कोण आहे? इनिंग ब्रेक मध्ये करूया टॉस आपण. गुड्ड्या जाधव मला तर वाटतं आज निश्चयच करून आलेत. खेळायचंच आहे. वेलकम मयूर. श्री धाबेर असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये मयूरची गोलंदाजी आपण भरपूर चांगली पाहिली. सापड्याने घेऊन काढायचा होता. मला तर वाटतं राजू यांच्या संघामध्ये ते इनॅक्शन असतील. राजू शेठ केरकर नाही त्यांचा दौरा असेल तर कुठेतरी. धावफरकाचा विचार घेता आपण पाहतोय धावसंख्या स्थगित आहे 35 वर. गोलंदाजी मार्क पर आपण पाहतोय गोलंदाज अक्षयला. पाठी बाहेरची काढा चढमॅन ऍक्शन मध्ये एकच धाव. सिंगल मिळेल आणि सिंगलने धावसंख्या पुढे सरसावत असताना पाहतोय बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र ही धाव फलकावरती लागते. 36 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला मात्र आपण पाहतोय मिस टायमिंग हा देखील वॅकंट एरियामधून मागे ट्रॅव्हल झाला. बॉल मात्र आपण पाहतोय स्क्वेरिश मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला यावं लागतंय वेगानं. आणि बघता बघता मात्र आपण पाहतो एकच धाव इथे अंकित होईल. सिंगने धावसंख्या पुढे सर केला होता मात्र धावसंख्या 37 वर. स्कोर भरपूर कमी झाला. या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावांची गती ती पूर्णपणे मंदावली गेली. आणि मंदावलेल्या गतीचा फायदा मात्र फिल्डिंग करत असताना आई सासाईबाली संघानं घेतला. पुढचा बॉल अंतिम चेंडू. अंतिम चेंडू आपण पाहतोय तो टोस खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट स्पेशल इज गॉन. झेलबादच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का आपण पाहतो. आता फलंदाजी करत असताना खरं तर टॉस जिंकल्याच्या नंतर फलंदाजी घेतली हनुमाननगर या संघाने. पण आता सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रंगरूप पूर्णपणे बदललं या मॅचचं. 3 ओव्हरनंतर धावा झाल्या त्या आता 37 धावा. बघा राजू समोरून मला तर वाटतं ऑफर करतायत. नेक्स्ट मॅच अंधाराळी बनाम दर्या किनारा अष्टमी. चांगली लढत असेल कारण आपण पाहिलं तर एका बाजूला रोहित दुसऱ्या बाजूला राजू वाघमारे. याच तर लढतीची सगळे प्रेक्षक वाट बघत होते. काटेकी टक्कर.
आणि नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच उपाध्यक्ष श्री जी स्वयंभू धाबीर महाराज क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात योगीराजी मस्के अर्थात पिंट्या मस्के यांच्यासाठी आपण पाहतोय. राजू काय पारितोषिक असेल? शुभम पाटील यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. व्हाईट बॉल अवांतर धाव धावसंख्या अवांतरच्या मदतीने 38 वर 38. तेजस नरे अजूनही ड्रेस कोड मध्ये दिसत नाहीयेत. याच दरम्यान आपण पाहिलं तर रोशन शेठ पैर अर्थातच स्वयंभू श्री धाबीर महाराज असोसिएशनचे ट्रेजरर खजिनदार आहेत. रोशन शेठ पैर यांना विनंती आहे की आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या पाहूया आपण 38. यावेळेस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक ते उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मिळेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकत असताना आता 39 वर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल लाड यांना आपण पाहतोय. यशस्वी पुरस्कर्ते आहेत कारण यंदाचा रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन पदाचा दावेदार ते होते. जितेंद्र 11 विरुद्ध तळवली ही देखील मॅच चांगली असेल म्हणतात तेव्हा सागर बोबड इन ऍक्शन असतील. नाही पण सागर नेक्स्ट मॅच मध्ये एक चांगला हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. धस्सन मॅच होईल. जयगिरोबा आमदार अळीचे कर्णधार रोहित दळवी यांना विनंती असेल आपण या. राजीव वर्सेस रोहित हे बॅटल कोण विसरेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला ते बॅटल पाहायलाच मिळेल. दरम्यान आपण पाहतोय आपली चर्चा सुरू होती पण त्या दरम्यान षटकार आलाय. फुल टॉस ऑन साइडला खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय आणि सलगचा बॅक टू बॅक दुसरा येतोय हा षटकार. धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या पद्धतीने तब्बल 52 या आकड्यावर 52 52 धाबा. ऑन साइडला सलगचा तिसरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हा बाई यात्रेवर चेंडूला पाठवला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 58 58. नाही आता तुम्ही काही चिंता करूच नका. पहिल्या 2 षटकानंतर अफाट धाबा होता. तिसऱ्या षटकामध्ये धाबांची गती मंदावली पण आता विशाल लाडच्या विरोधात जे आक्रमण आपण पाहतोय ऑफसाईडच्या मध्ये सॉफ्ट डिस्मिसलची शक्यता आहे पण झेल सोडलाय. जीवनदान मिळालंय. एका धाब्याने समाधान मानावं लागेल आणि अशा प्रकारे आपण पाहतोय सत्र संपन्न पहिलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखल खबर पाहतोय 59 धाबा आणि 60 धाबांचं टार्गेट. सुशीलजी कासार यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सुशीलजी कासार यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन मनीष टॉस कव्हर करायचा आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये 59 झाला. 60चं टार्गेट आहे आयसा साहेबाली तुझी फायटर्स या संघासमोर. टॉस झालाय. टॉस कोणी जिंकला पाहूया आपण. येस जयगिरोबा अंधाराळी संघाने मात्र टॉस इथे जिंकलेला आणि प्रथम बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतलाय.
गुड्डे जाधव आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडं तेजस बोलवतात आपल्याला व्यासपीठासमोर या. चला बॅटर पाठवा आपण प्लीज. गुड्डा जाधव तयारच आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये मला वाटतं राजू वाघमारे यांच्या संघामध्ये त्यांची वर्णी लागेल आहे. चला बॅट्समन येस ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट लाड आणि शरद शिर्के ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे आणि सामना जसा प्रत्यक्षात सुरू होईल या द्वितीय सत्रामध्ये की आपल्या विभागातील एक नामवंत समालोचक गुड्डा जाधव यांचा आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच रमेश ठाकूर यांचा आपण आवाज ऐकला पर्व 17 मध्ये अर्थात मागील मॅच मध्ये सुद्धा. आणि 60 धावांचा आता बाटला करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिला विजयची आलेली ती बॅटिंग विजयच्या नावाचं ते गुणगान आपण पाहिलं डोळ्यांनी. आणि त्यानंतर आपण वळूयात. दुसरा चेंडू थोडासा ब्लाइंड आईजनी खेळला होता. बंद डोळे असा फटका जेव्हा येतो ना तेव्हा म्हणतात खूप वेळा टेनिस क्रिकेटमध्ये की डोळे बंद करून मारलेला फटका. धावफलकावरती आपण पाहतो आता नाही शरद पहिला बॉल डॉट पाहिला नंतर आपण पाहिला एकेरी धावफलकावरती एक नेवा पहिली श्री गणेश धावफलकाची होताना पाहायला मिळाली. शरद आता आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपण पाहिलं बॅकफूट वरती गेला. शरद डेड एंड कडे आहे पण त्याच वेळी थ्रो जागेवरती झाला नाही. अर्धी त्याच वेळी विजयनी हातामध्ये नीट हाताळता आला नाही त्याला. पण एक सिंगल चोरायची होती ती सिंगल मात्र चोरली जाते. त्या चोरलेल्या सिंगल मधून धावफलकावरती आपण वाढ करूयात. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल आपण पाहतोय 2 या धावसंख्येवरती पहिल्या 3 चेंडूची फेकी झाली. त्याच वेळी जेव्हा विकेट स्ट्राईक वरती येतो मग पैशांची नोटा बाहेर निघतात. 6 हॅट्रिक साठी पैसे आहेत अर्थात 500 रुपयाचं पारितोषिक. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू खूप चांगला राहिला. पडल्यानंतर चेंडू खालवला अक्षरशः आणि मात्र निर्धाव स्वरूपातील चेंडू. अर्धा षटकार हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे. विकेट साठी 3 बॉल 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय श्री संजयजी लाड यांच्याकडून आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न गॅप मध्ये जाऊ शकतो. क्षेत्ररक्षक वाईडेस्ट मिड विकेट कडे येतोय. चेंडू अडवतोय दुसऱ्या धावेसाठी वळतो. शरद नॉट चांगला धावला असता अजूनही पण मात्र सुखरूपरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आणि या 2 धावेने धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक पुढे सरकला जातो. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 4 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपण पाहतोय. लास्ट बॉल टू गो.
मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतोय, कॉटन बोल्ड होऊ शकतो. यस इट इज टेकन आणि आपण पाहतो विकेटची खेळ ही मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात विशाल लाड. विशाल लाड हे नाव आपण ऐकल्यावरती संपूर्ण जणांना माहिती आहे जितका चांगला क्रिकेटर आहे ना त्याहून चांगला तो ॲज अ आपल्याला समाजसेवक म्हणून पाहायला मिळतो. ज्यावेळी आपण पाहिलं RTPL ची फायनल त्यांनी जिंकली, फायनल जिंकल्यावरती पारितोषिक होतं ते म्हणजे RTPL साठी जे म्हणजे सिरीज जी येणार होती संघ मालकाला ती अर्थात बाईक दिली जाणार होती. ती बाईक त्यांनी मग बहाल केली होती. त्यांनी सांगितलं होतं की ती बाईक मी माझ्या टीमकडे नाही देणार, ही सोल्ड आउट करणार आणि त्यातून जे पैसे येणार ते अर्थात आपल्या गरीब स्टुडंटसाठी ते पैसे मी युटिलाइज करणार आहे. या गोष्टी विशाल लाडकडून नेहमी पाहतो आम्ही. त्याच वेळी मोठी अपील केली जाते. मयूर मालुसरे गोलंदाजी मार्कवरती विजय आणि मयूरची जोडी आपण ॲज अ बॅटर म्हणून पाहतो आणि आता ॲज अ बॉलिंग म्हणून विजय आणि मयूरची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तारतम्य एवढंच किंबहुना आपण चेंजेस आपण एकच गोष्टीचा पाहतोय. विजय आता मात्र यष्ट्यांच्या पाठी आहे आणि मात्र गोलंदाजी मार्कवरती मयूर मालुसरेला आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहिलं खोला टाकलेला चेंडू थोडासा पायांचा वापर केला, पुढे मागे करतो, लेझिम पद्धतीने चेंडू वरती आला, पुढे जाऊन धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळतात. त्याच वेळी मयूर मालुसरेच्या अगेन्स्ट इट्स अ ब्रँडेड आणि मयूरच्या अगेन्स्ट आलेला हा लांब लचक षटकार पाहतोय आपण. सीमारेषेवरून चेंडू परत आणायचा आहे आणि धावफलकावरती आपण या तिसऱ्या चेंडूवरती ऍड करणार. या 6 धावांची धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. तब्बल 11 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. स्लोवर वन हल्ली ब्रह्मास्त्र येतो आणि क्षेत्ररक्षण कमालीचं होताना पाहायला मिळालं. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर मात्र हटवली नाही आणि मिस ओव्हरथ्रो, आणखीन ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. सिंगलचं डबलचं ट्रिपल मध्ये कन्व्हर्जन करणार नाही. स्ट्राईक त्यांना हवी होती, स्ट्राईक त्यांना मिळाली होती. हातामध्ये चेंडू लागला होता. मात्र आपण पाहिलं ज्या पद्धतीने संपूर्ण क्षेत्ररक्षण एक ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या उद्भवतेने आलं होतं ना ते प्रश्नचिन्ह मात्र मिटलं गेलं आणि धावफलकावरती या धावा ऍड करूयात आपण. 2 धावफलकावरती 13 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. परत एकदा स्लोवर वन टाकताना पाहायला मिळाला. जेम्स फॉकनर यांनी सर्वात आपण पाहिलं स्लोवर वन वरती अर्थात आपण पाहिलं मास्टरी केली आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं PhD विजय पावलेंनी करून दाखवली. तीच PhD च्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू फ्लॅटेड जातो, सीमारेषा बाहेर, षटकार. या षटकाराने धावफलकावरती आपण वाढ करूया. 19 ऑन बोर्ड, 19 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच वेळी आपण पाहिलं एक षटकार येताना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती विशालच्या बॅट मधून आलेला हा आपण मोठा फटका पाहतोय. विशाल लाडच्या बॅट मधून आलेले ते षटकार आपण पाहिले आणि विशाल लाड साठी पारितोषिक आलेला आहे. जर 3 बॉल 3 षटकार विशालच्या बॅट मधून आले तर संजयजी लाड साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धावफलकाकडे वळतो. 19 ऑन बोर्ड, 19 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन होताना पाहायला मिळतं. 60 धावांचा बाडला करायचा आहे. पहिले जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने अर्धा 30 ऑन बोर्ड व्हायला पाहिजे होता 2 षटकांच्या एंड मध्ये, पण धावफलक मात्र 19 ऑन बोर्ड मध्ये येऊन पोहोचलाय. अजूनही धावफलकावरती आपण पाहिलं येणारे 12 चेंडू फेस करायचे, त्यातले 6 सौरभ फेकणार.
सौरभ कडून खोला टाकला आणि शरदची विकेट मात्र गमवावी लागली. शरद धावची स्वरूपामध्ये बाद. आणि ही गोष्ट आपण पाहिलं ओव्हर संपल्यानंतर दोन्ही बॅटर्सनी डिस्कस केलं होतं की मला स्ट्राईक हवी आहे, माझ्या बॅटमधून रन येतात. शरद थोडासा लेझी ठरला होता म्हणून शरदला मात्र एक डिसिजन दिला होता, सिंगल घ्यायची आहे तुला, मला स्ट्राईक द्यायची आहे. मग त्यामध्ये जर तुझी विकेट गेली, त्यामध्ये जर तू रनआउट झालास, व्हॉट एव्हर इट इज, पण मला सिंगल हवी आहे, मला स्ट्राईक द्यायची आहे. आणि तेच शरदनी चांगल्या पद्धतीने केलं आणि आपल्या बॅटरला मात्र स्ट्राईक वरती आणण्यामध्ये यश प्राप्त झालं. आणि त्याच वेळी नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन बॅट्समन आपण पाहतोय संकेत. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय आणि अलगद हातामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स. आणि विशाल लाड नावाचं वादळ मैदानामधून बाहेर. आनंद पाहू शकता पूर्ण हनुमाननगर संघाचा, कारण त्या संघाला माहित आहे किती मोठी विकेट आहे ही. विशालची चूक अशी व्हायची नाहीये, विशालला बाद करणं गरजेचं होतं. कारण का एक धावतं फलक आपल्याला थांबवायचं असेल ना, त्या धावफलकाला आपण जर फुल स्टॉप लावायचं असेल ना, तर ती विकेट अर्थात विशालची विकेट होती, ती विशालची विकेट मात्र मिळाली. आणि धावफलकावरती आपण पाहतो पुन्हा एकदा चेंजेस. 19 ऑन बोर्ड अजूनही आलेत. पहिल्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट, दुसऱ्या बॉलवरती कॅच आउटच्या पद्धतीने विकेट आपल्याला मिळाली. विशालजी लाड आपण जर पाहतोय अर्थात बाद झालेत, पण मात्र प्रत्येक वेळी योगदान त्यांचं राहिलंय. स्पर्धा म्हटलं की विशालच्या लाड करून काही ना काहीतरी पारितोषिक मिळणार. आजची आपण ही रजनी क्रिकेट लीग स्पर्धा पाहतोय, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विशाल लाड कडून आलेली मॅन ऑफ द सिरीज साठी ती बायसिकल असेल. प्रत्येक गोष्टीमध्ये योगदान नेहमी राहतं. पण त्याच वेळी मी एका पारितोषिकाकडे वळतो. पारितोषिक या मॅचचा पहिलं सत्र जे आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये सौरभ आणि विजयनी केलेली ती बॅटिंग, त्या बॅटिंग साठी 250 रुपये इंडिव्हिज्युअली टोटल 500 रुपये तुमच्या आमच्यावर इथे जमा झालेत. आणि हे पारितोषिक आम्हाला दिलंय सन्माननीय नितेश सवरकर या साहेबांकडून पारितोषिक आलेलं आहे. फुलटॉस बॉल आपण पाहिला, धावफलकावरती एकेरी धाव येते आणि एक पारितोषिक आणखीन आलंय. विकेट हॅट्रिक जर झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय नितेश तवरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यांच्याकडून जे अर्थात विजय आणि सौरभसाठी आलेलं 250 रुपयाचं पारितोषिक सबमिटेड आहे. चेंडू हवेमध्ये आहे, शॉर्ट बॉल आणि त्याचा पुरेपूर वापर. फाईन लेग सीमारेषा बाहेर येतोय षटकार. या षटकाराने धावफलकावरती आपण वाढ करूया. धावफलक जाऊन पोहोचले, तब्बल 26 ऑन बोर्ड होताना आपल्याला पाहायला मिळाले. 26 ही धावसंख्या धावफलकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन. आणि त्याच स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं दुहेरी फटका मारायचा प्रयत्न, अर्थात दुधारी तलवार करण्याचा प्रयत्न. 22 मधून येणारी ती धाव धावफलकावरती वाढ 27 ऑन बोर्ड होताना पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आहेत आणि 33 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. पुढील होणारा सामना अंधाराळी विरुद्ध दर्याकिनारा अष्टमी. अंधाराळी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा पहिला निर्णय. त्या बॅटिंगच्या निर्णयामध्ये अर्थात आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने धावा धावफलकावरती रंगणार आहेत दर्याकिनारा अष्टमी संघ. आपण त्वरित आपली प्लेइंग 11 घेऊन मैदानावरती लाईनअप करत आतमध्ये जायचं आहे. बॅकवुड वरती गेला, पंच करतोय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरती चेंडू आला, त्याने अडवला आणि पटकन फेकी करेपर्यंत 2 धावा धावफलकावरती पूर्ण करताना आपण पाहतोय. आणि येणारे 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा निर्णय. येणारे 5 चेंडू आणि 5 सलग षटकार आपल्याला हवे आहेत. त्या 5 षटकारांमध्ये एखादी जर भूलचूक झाली गोलंदाजाकडून तर मात्र आपण या स्पर्धेमध्ये जिवंत राहू शकता. पण मात्र एक औपचारिकतेच्या गोष्टीने येणारे 2 चेंडू आणि त्याच्यानंतर निर्णय आपल्या सर्वांसमोर राहणार. पुढील चेंडू गोलंदाज मार्क.
मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अडवतोय, त्याची फेकी करतोय. दुसऱ्या धावेला मात्र थोडासा हवरेपणा, एक आपण म्हणतो ना एक हाव असते की पटकन बॉल आल्यावरती मारायची, ती हाव करायचा प्रयत्न बॉलरनी केला आणि मात्र चेंडू हातामध्ये एक शेवटच्या एंडला चेंडू आला होता पण मात्र बरोबर हातामध्ये घेता आला नाहीये. एक फ्लो मध्ये चेंडूला मात्र स्टंप्स वरती लावायचा होता पण या 2 धावा धावफलकावरती येतात. बैटी शॉट घेण्याचा प्रयत्न आणखीन एकदा आपण पाहिलं, त्याच क्षेत्ररक्षकाला भेदलंय पण याही वेळेला आपण पाहिलं पहिले 2 आलेल्या धावा, आता त्याच ठिकाणी आपण पाहिलं फक्त एकेरी धावेने एका धाव्याने धावफलकावरती आपण वाढ करूया. धावफलक 1 ने पुढे सरकला जातो. 33 ही धावसंख्या धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. हा आता आपण म्हणू शकतो एकंदरीत, पण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ, काही गोष्टी घडल्यात क्रिकेटमध्ये. एका ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 94 रन सुद्धा येताना पाहायला मिळालेत. डॉट बॉल आलेला पाहायला मिळतो आणि 94 रन्सचा जो रेकॉर्ड आहे तो अर्थात बांगलादेशच्या अर्थात डोमेस्टिक क्रिकेटमध्ये झाला होता, ज्यावेळी पंचांच्या विरुद्ध जेव्हा काही डिसिजन त्यांना आवडले नव्हते ना तेव्हा त्यांनी एक निर्णय दिला होता. तेव्हा बॉलर्सने मात्र पंचांचा विरोध करण्यासाठी काही वाईड्स आणि नोज टाकलेले आणि त्या 4 बॉलमध्ये 94 धावा धावफलकावरती लागल्या होता. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे आणि त्याच वेळी एक रेकॉर्ड आपण मैदानावरती घेऊयात, तो म्हणजे हनुमाननगर संघ आता विजयी पदावरती आपल्याला विजय होत असताना पाहायला मिळतो. विकेटचं पतन होतोय, आपण पाहिलं हितेश बाद झालाय मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू यायचा बाकी. 1 चेंडू म्हणजे येणारा अर्थात आपण पाहतोय 27 ऑन बोर्ड आपल्याला करायचे आहे त्या एका चेंडू मध्ये. नवीन बॅटर नरेंद्र तावडे. 1 चेंडू आणि 28 धावांची आता आवश्यकता आपल्याला विजय होण्यासाठी. दर्याकिनारा अष्टमी त्वरित आपला लाईनअप मध्ये आणि एका रांगेमध्ये आपण आतमध्ये जायचं आहे. आणि मॅच समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं ज्या पद्धतीने फटकेबाजी रंगली, ज्या पद्धतीने धावफलकावरती धावा आल्या, या मॅन ऑफ मॅचचा हिरो कडे आपण वळणार आहोत. त्यापूर्वी आपण वळतो अर्थात हनुमाननगर संघाला हार्दिक आभार व्यक्त करूयात आपण आणि वालई संघाचे हार्दिक पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये आले ते विशाल लाडचा संघ आपण पाहिला, त्यांच्याकडून प्रत्येक वेळी मोलाचं योगदान राहिलं आहे आणि त्यांच्याकडून आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज साठी आलेली ती बायसिकल आपण पाहतोय. हे विशाल लाडच्या अर्थात वाली संघाचं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये आणि या प्रकाश योजातील या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी आणि आपलं टॅलेंट दाखवण्याची ती संधी मात्र आपली हुकली आहे.